निवडणुका आल्या की घराणेशाहीची चर्चा हमखास होते आणि आता लागलेल्या ज्या महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत त्यात सुद्धा प्रत्येक पक्ष असो आणि प्रत्येक एक उमेदवार असो त्यात देखील घराणेशाहीची चर्चा सुरू असते. मालेगावात देखील भाजप आणि इतर पक्षांमध्ये घराणेशाही दिसून येते. मालेगाव सुद्धा या घराणेशाहीला अपवाद नाही. आज आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आहेत, काही सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ नेमकं काय आहे. सर, काय सांगाल घराणेशाहीबाबत? घराणेशाही ही पूर्वापार चालत आलेली आहे. राजेशाही गेल्यानंतर लोकशाहीमध्ये घराणेशाहीला फाटा बसेल आणि पारंपरिक लोकशाही पद्धतीने हे सुरुवात होईल. परंतु राजकीय घराण्यांचा आपल्याला आजपर्यंत गल्ली ते दिल्ली थेट वर्चस्व दिसून येत आहे. ती परंपरा मालेगावात पण चालू आहे. मालेगावात पण महापालिकेच्या 5व्या पंचवार्षिक निवडणुकीत घराणेशाहीचा मोठा बोलबाला आहे. या निवडणुकीमध्ये MIMने सर्वाधिक म्हणजे माजी नगराध्यक्ष युनुस ईसा आणि माजी महापौर मलिक युनुस ईसा यांच्या परिवारातल्या 7 सदस्यांना उमेदवारी दिलेली आहे. मलिक युनुस ईसासह खालिद आणि माजिद हे 3 पुत्र युनुस ईसांची निवडणूक रिंगणात आहे. त्याशिवाय त्यांचा चुलत भाऊ, भाऊजाई, बहीण असे परिवारातले 7 सदस्य निवडणुकीच्या रिंगणात आहे. MIMचे आमदार जे आहेत मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल, त्यांनी पण ही परंपरा पुढे जोपासत त्यांचा मुलगा म्हणजे ते मौलाना आहे, त्यांच्याकडून लोकांना वेगळ्या अपेक्षा होत्या, परंतु त्यांनी पण त्यांच्या मुलगा जो आहे हाफिज अब्दुल्ला याला एका वॉर्डातून उमेदवारी दिलेली आहे. पाठोपाठ इस्लाम पार्टीचे जे आहे संस्थापक माजी आमदार आसिफ शेख यांच्या कुटुंबातले पण 5 सदस्य निवडणूक रिंगणात आहे. त्यांचा भाऊ, आई, चुलता आणि एक चुलत भाऊ असे जवळजवळ 5 सदस्य त्यांच्या परिवारातले निवडणूक रिंगणात आहे. जनता दलाचे 2च आहे, म्हणजे जनता दलाचे पूर्वाश्रमीचे, परंतु आता समाजवादी पार्टीमध्ये गेलेले शानी न्याल अहमद व त्यांचे पती मुस्तकीम डिग्निटी हे 2 जण ते मालेगाव सेक्युलर फ्रंटचाच भाग आहे. इस्लाम पक्ष आणि समाजवादी पार्टीची युती होऊन मालेगाव सेक्युलर फ्रंट स्थापन झाला आहे. शिवाय पूर्वेकडे बरोबरच पश्चिम भागात पण भाजपने एका कुटुंबातल्या 3घांना उमेदवारी दिली आहे. सुनील गायकवाड, मदन गायकवाड हे 2 नगरसेवक विद्यमान मागचे होते माजी, त्यांना उमेदवारी देतानाच पक्षाचे माजी गटनेते सुनील गायकवाड यांचे पुत्र दीपक गायकवाड यांनाही उमेदवारी दिलेली आहे. त्या घराण्यातले पण 3 सदस्य निवडणूक रिंगणात आहे. तर ही घराणेशाही चालूच राहणार आहे. याला आपण काही थोपवू म्हणजे मतदारांच्या हातात नाही असं मला वाटतं. शिवसेनेबद्दल काय? शिवसेनेचं तूर्त दादा भुसेंनी ही बाब प्रकर्षाने टाळली, परंतु शिवसेनेमध्ये म्हणाल तर फक्त शिवसेनेचे जे नेते होते माजी उपमहापौर सखाराम घोडके यांच्या पत्नी लता घोडके आणि त्यांचे जावई विनोद वाघ हे 2च सदस्य रिंगणात आहे. दादा भुसेंच्या पाठीशी काही कार्यकर्ते लागले होते का त्यांनी त्यांचा पुत्र आविष्कार अथवा एखाद्या शालकाला उमेदवारी देऊ, परंतु भुसे मात्र घराणेशाहीच्या विरोधातच मुळात निवडणूक जिंकलेले आहे. त्यांनी ही बाब प्रकर्षाने टाळली आणि त्यांनी आपल्या परिवारातल्या कुठल्याही सदस्याला उमेदवारी दिलेली नाही. काका, काय सांगाल या घराणेशाही? मग सामान्य कार्यकर्ता आता कुठे जाणार? घराणेशाही म्हणजे ही मनोपल्ली आहे आणि राजकारण हा व्यवसाय झाला. त्या व्यवसायासाठी घराणेशाही करणं यांना गरजेचं वाटतं. लोकांना जरी आवडत नाही पण यांना गरजेचं वाटतं का ज्या टायमाला बहुमताची गरज पडते महानगरपालिकेत यांच्याच घरचे 4-5 सदस्य राहिले तर बहुमत ऑटोमॅटिक येतं ना. आलं लक्षात? येणारी लक्ष्मी ती कमी लागते, जाणारी लक्ष्मी आलं लक्षात. आणि त्याच्यामुळे फायदा जो असतो तो राजकीय दृष्टिकोनातून यांचा त्या पक्षाचा बी होतो आणि जो महापौर होणार आहे त्याला त्याचा लाभ होतो आणि नुकसान जे होतं ते जनतेचं होतं. जनतेला याच्याशी काही घेणं देणं नाही. आज जनता जरी आहे तर मला सांगा विकासाच्या मुद्द्यावरती केव्हा विचार करावा आणि विकासाचे मुद्दे यांनी केव्हा ठेवावे? येऊन जाऊन पैसा. आता नगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या त्याच्यामध्ये पैशाचा महापूर आला होता. ज्याला कोणी ओळखत नाही तो पैशामुळे त्याची ओळख झाली. आज मला तुम्ही सांगा का सामाजिक क्षेत्रामध्ये आम्ही वावरतो, आता जेवढे नगरसेवक उभे आहेत यांनी कधी कुठली राजकीय चळवळ कुठलं आंदोलन केलं? कधी हे प्रशासक राजवटमध्ये प्रशासक राजवटीचा यांनी विरोध केला? जेव्हा लोक यांच्याकडे जायचे सांगायचे की बा आमचं हे काम यांनी सांगितलं, आमची मुदत संपली, आम्ही आता नगरसेवक नाही, मग प्रशासकाला त्याचा रबरी शिक्का होता, ते सर्रास वापरत होते. म्हणजे हे असं सर्व चालू असतं. त्याच्यामुळे मालेगाव शहराचा विकास अद्यापर्यंत झालेला नाही, होणारही नाही. कारण की एक हाती सत्ता या मालेगाव शहरात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मालेगाव शहराचा विकास होत नाही. आणि घराणेशाही जर चालू राहिली तर एक हाती सत्ता येणं कठीणच आहे असं वाटतं. प्रत्येक पक्षामध्ये घराणेशाही आहे.
एकंदरीत काय वाटतं की घराणेशाहीमुळे बंडखोरी ही वाढते आणि पक्षाला फटका बसू शकतो? कालानुरूप जर आपण बघितलं, लोकशाहीमध्ये जे बदल अपेक्षित आहेत ते होताना दिसत नाही. येऊन जाऊन जर घराणेशाही जर यांचा जो वरद असतो त्या ठिकाणी यंत्रणेमध्ये राहणार असेल, तर तळागाळात काम करणारा प्रामाणिक कार्यकर्ता हा शेवटी सतरंजी छाप आणि नुसता भोंगा भांडणाराच ठरत असतो. शेवटी चळवळीसाठी अहोरात्र सामान्य कार्यकर्ता हा धावत असतो आणि उमेदवारी फक्त पैशांवर आणि घराणेशाहीवर दिली जाते. याचा मतदारांनी सुद्धा विचार करावा आणि पक्षश्रेष्ठीने सुद्धा देत असताना याचं नियोजन करावं अशी अपेक्षा वाटते. एकंदरीत आपण बघितलं असेल की घराणेशाहीमुळे कुठेतरी पक्षाला सुद्धा ही घराणेशाही घातक आहे आणि सामान्य कार्यकर्त्याचा काय एवढा चळवळीत जो कार्यकर्ता उभा राहतो तो शेवटी सतरंजा उचलण्यासाठीच का, असा प्रश्न आता जनतेकडून विचारला जात आहे. मी विशाल मोरे, झी मीडिया, मालेगाव.